चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. मी आहे तुमचा मित्र आकाश आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तर मी आज आलो आहे कर्जत तिथे प्रतीक्षा फार्ममध्ये आलो आहे. तर हा आहे ह्या रिसॉर्टचा एंट्रन्स. एंटर केल्यावरतीच ते लेफ्ट साईडला पार्किंग फॅसिलिटी आहे, बऱ्यापैकी मोठी आहे. आणि आहे ह्या रिसॉर्टचा एंट्रन्स. कर्जत नेरळचा जो हायवे आपला, त्या हायवेला टच हे फार्म हाऊस आहे. 12चा चेक इन आहे. आम्ही आताच आलो आहोत आणि आता आम्ही जातो आहे लंचला. लंच करून घेतो आणि मग तुम्हाला या प्रॉपर्टीचा एक वॉकथ्रू देतो. कशी रूम आहे, काय कॉस्टिंग आहे, काय काय मेन्यू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. हे आहे रेस्टॉरंट या फार्म हाऊसचं. जाऊन आधी मी लंच करून घेतो, खूप भूक लागली आहे. लंचमध्ये बघूया काय काय आहे. तर हा आहे लॉन एरिया. हा आहे त्यानंतर ह्या साईडला पण लॉन एरिया आहे. निवी हा आहे लॉन एरिया कम प्लेग्राऊंड. इथे खेळण्यासाठी स्टम्प्स ठेवलेत, बॅट ठेवली आहे, व्हॉलीबॉल किंवा बास्केटबॉलसाठी नेट आहे. हा आहे सिटिंग एरिया. हा आहे डायनिंग एरिया. समोर रूम्स आहेत. आणि हा आहे इकडचा स्विमिंग पूल. माझ्या मागे जी आहे ती आहे फॅमिली रूम, जी आम्ही बुक केली आहे. या रूमच्या आजूबाजूला खूप सुंदर झाडं लावले त्या लोकांनी, फुलांची. नमस्कार मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आता जस्ट आमचा नाश्ता झाला. आणि नाश्त्यामध्ये ब्रेड बटर आणि चहा होती. आणि आता जरा हळूहळू जरा आता जसं ऊन कमी होत चाललं आहे तसं जरा क्लायमेट छान होत आहे. तर रात्री आता इथे आता DJ सुद्धा आहे. तर बनवून हा व्हिडिओमध्ये. तर आता फक्त जस्ट स्नॅक घेऊन आम्ही आता इथे खेळायला आलो आहे. हा जो एरिया आहे हा लॉन एरिया आहे. भरपूरची जागा इथे खेळायला मुलांना. फॅमिलीतली मुलं आता एन्जॉय करतात, खेळत आहेत मस्त क्रिकेट. स्विमिंग पूलमध्ये मस्त जरा एन्जॉय केलं, जरा खेळलो, जरा मुलंसुद्धा जरा खेळली मस्त. आणि मग मस्त फ्रेश होऊन स्नॅक्स घेतला. जरा स्नॅक्समध्ये जास्त ऑप्शन नव्हतं. ब्रेड बटर होतं आणि फक्त चहा होती. आणि ते रेस्टॉरंट असल्यामुळे तुम्हाला जे हवं ते तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता. म्हणजे भजी किंवा पकोडे वगैरे जे असतील तर. लंचमध्ये सुद्धा जास्त ऑप्शन नव्हते, पण जे काय होतं ते डिसेंट होतं. चिकन होतं, चिकन सुका होता, रोटी होती, बिर्याणी होती, स्वीटमध्ये जिलेबी होती, ताक होतं. आणि आता बघू रात्रीला काय डिनरमध्ये काय आहे मेन्यू.
प्रतीक्षा फार्ममध्ये हा एक छोटासा एक असा गेमिंग झोन टाईप आहे. जास्त गेम्स नाही आहेत, पण इथे टेबल टेनिस आहे, कॅरम आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. आणि आता रेसॉर्टमधून जर मी बाहेर निघालो आणि ते आम्हाला जे दादा आहेत रेसॉर्टमध्ये त्यांनी सांगितलं की ते स्पॉट आहे फिरायला, तो म्हणजे ते पालीचा डॅम आहे. पालीचा डॅम आहे आणि आता मी तिथे आलो आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि मित्रांनो काय नजारा आहे जबरदस्त. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो थांबा. Look at the vibe at the night. रात्रीचा वाईब बघा मित्रांनो. अजूनही गाणी चालू आहे, टी व्ही चालू आहे, फुलचं ॲक्सेस आहे, खेळायला भरपूर जागा आहे, बॅडमिंटन आहे, फुल चिलिंग एन्व्हायरमेंट आहे, एकदम फुल चिलिंग क्लायमेट आहे. वाजले रात्रीचे 12 आणि स्टील देयर इज अ वाइब इन दिस रेसॉर्ट गाइज. केल्यामुळे जरा रूम अस्तव्यस्त झाली आहे, पण ही फॅमिली रूम आहे ज्यामध्ये 6 लोक ॲकोमोडेट होऊ शकतात. बऱ्यापैकी मोठी रूम आहे. सो लाईक वी वर 6 ॲडल्ट्स अँड 3 चिल्ड्रन, पण होत म्हणजे झालं ॲडजस्ट. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आमचा डे 2 इथे रिसॉर्टमध्ये. तर आज आमचा चेकआउट आहे. अबाउट द रिसॉर्ट म्हणजे जे फार्म आहे डिसेंट आहे, वाईब्स चांगले आहेत, एंटरटेनिंग आहे, DJ वगैरे आहे, प्रॉपर स्विमिंग पूल आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत या चांगल्या आहेत. जेवण जे आहे फूड दॅट कॅन बी बेटर, बाकी एव्हरीथिंग इज गुड. लोकेशनसुद्धा चांगलं आहे, हायवे टचच आहे, जवळपास शॉप्स वगैरे आहे. तर रात्री तुम्हाला समजा काही गरज लागली काही वस्तू आणायची तुम्ही आणू शकता. प्लस इथे बुफे सिस्टम आहे. बुफेसोबत तुम्ही यांचं इथे रेस्टॉरंट असल्यामुळे तुम्हाला जर कोणती मी काय खायला वगैरे हवं असेल तर ते तुम्ही ऑर्डर करू शकता तिथल्या तिथे. सो इट वॉज ओव्हरऑल अ गुड एक्सपिरियन्स. तर तुम्ही म्हणजे एकदा येऊ शकता. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.